प्रबोधिनीच्या मिरवणुकीचा पीक काय, म्हणजे हा कळस गाठला असं आपण कधी म्हणतो? मिरवणुका होतात, सगळ्या होतात. प्रबोधिनीची मिरवणूक ही कदाचित पुण्यातली सगळ्यात मोठी मिरवणूक असते. स्वतःचा जो गणपती आहे प्रबोधिनीचा त्याची, त्याच्यात एक 1,500-2,000 लोक सहभागी असतात. माजी विद्यार्थी, आत्ता जे चालू असलेले सगळेजण, बचत गटाच्या वेल्ह्यातल्या महिला वगैरे सगळेजण त्याच्यामध्ये असतात, कारण तो संघटनेचा गणपती आहे. ती मिरवणूक 10व्या दिवशी सकाळी होते कोमठेकर रस्त्याने, पूर्ण पहिल्यापासून शेवटापर्यंत. अख्ख्या गणेशोत्सवाचा शेवट तो असतो जेव्हा ते 2,000 जण एका आज्ञेवरती कडक शिस्तीत सगळे आवाज बंद करून उभे राहतात. आपल्याला लोकांना शिस्त दाखवायची असेल ना तर ती तिथे आहे. म्हणजे एक शिट्टी वाजली, किती 100 ढोल वाजतायत एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये, 2,000 लोकांमध्ये 100 ढोल वाजतात. 100 ढोल, 2,000 मुलं, पालक, सगळेजण स्तब्ध, पिन ड्रॉप सायलेन्स, रस्त्यावरती उभं.